श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. नमस्कार श्रोते हो. आज आपण श्रवण करत आहात श्री संत सद्गुरू बाळूमामांचा संदेश. हा संदेश जर तुम्ही उघडून बघत असाल तर शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या जीवनातील सर्व दुःख यातना ह्या वाऱ्यासारख्या दूर होऊन तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण नक्कीच येतील आणि तुमच्या जीवनात एक सकारात्मक विषय नक्कीच सूर्य उगवणार आहे. म्हणून असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे असेच बाळूमामांचे संदेश आपल्याला सगळ्यात अगोदर भेटतील. आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. बाळूमामा म्हणतात, जगात सुंदर असं काय असेल तर ते आपलं मन, आपला दृष्टिकोन, आपला विचार, आपलं वागणं आणि काहीही न लपवता मन मोकळं जगणं. यातच खरी सुंदरता आहे. मन मोकळेपणाने जो संवाद करतो तोच समाजात मन मोकळेपणाने संवाद करतो, तोच समाजात मुक्तपणे संचार करू शकतो. म्हणूनच जीवनातील प्रत्येक कठीण परिस्थितीला हसत हसत सामोरं जा. कष्ट आणि संकट हे मनुष्याला शिक्षण देणारं असतं. श्रेष्ठ गुण आहेत. जे धैर्याने त्यांना सामोरे जातात ते नेहमी यशस्वी होतात. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणं ही निसर्गाची एक देणगी असते. अशी व्यक्ती लाभणं हे आपल्या स्वभावाची अनमोल परतफेड असते. परमेश्वराचा सहवास लाभला तर बैल नंदी होतो. सामान्य माणूस सुद्धा पुजारी व वारकरी होतो. फुले कचरा नाहीतर निर्माल्य होतात. धूप राख नाही तर भस्म होते. निरांजन नंददीप होतो. दूध दही पंचामृती तीर्थ होतं. प्रवासी यात्रेकरू होतात. जीव शिव होऊन जातो. म्हणूनच देवाची या द्वारी बसावे क्षणभरी. एकदा दुःखाने सुखाला म्हटलं, तू किती भाग्यवान आहेस. लोक आयुष्यभर तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. यावर सुखाने हसून म्हटलं, मित्रा, भाग्यवान तर तू नाही, मी नाही, तूच आहेस. दुःखाने आश्चर्यचकित होऊन विचारलं, ते कसं? सुखाने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिलं की तू मिळाला की लोकांना आपली नाती जवळची माणसं आठवतात, परंतु मला मिळवून तर लोक आपलीच माणसं विसरतात. जगात सुंदर काय असेल तर ते खरंच आपलं मन. आयुष्याच्या पटलावर यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागेल. प्रार्थनेमुळे देव बदलत नाही तर प्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते. तसेच अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणं कधीही चांगलं. लागलेली भूक, फाटलेला किस्सा, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक आयुष्य जगण्याची कला शिकवते. रेल्वेचे रूळ हजारो किलोमीटर अंतर साथ साथ चालतं, पण ते जवळ मात्र कधीच येत नाही. त्याचप्रमाणे कोणती तरी स्वतःचं अस्तित्व विचारल्याशिवाय त्याला दुसऱ्याशी एकरूप होताच येत नाही, हेही तितकंच खरं. कधी कधी मजबूत हाताने पकडलेली बोटं सुद्धा सुटून जातात, कारण नाती ताकदीने नाही तर मनाने निभावावी लागतात. एक क्षण हसवून जाईल तर दुसरा क्षण रडवून जाईल. या जीवनरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जाईल. देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआप सुरू होतं. मग तो मान असो, प्रेम असो वा वेळ असो. आनंद चंदनासारखा असतो. दुसऱ्याच्या कपाळावर लावला तरी त्याची बोटं सुगंधित करून जातो. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलं आहे हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो. एखादी व्यक्ती तुम्हाला खूप चांगली वाटली तर तुम्ही त्यापेक्षा चांगले आहात, कारण दुसऱ्यातलं चांगलंपणा बघण्याची नजर तुमच्याकडे आहे आणि दुसऱ्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामध्ये आहे. बोला बोला, बाळूमामांच्या नावानं चांग भलं. झाडे लावा, झाडे जगवा, माती वाचवा, पाणी वाचवा. सेव करत आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका. धन्यवाद.